हॅलो फ्रेंड्स, स्वाद कुकिंग रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेसिपी घेऊन आलेली आहे. घरगुती सोप्या पद्धतीने आपण पनीर तयार कसं करायचं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे. सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी बघू शकता. इथे मी एक पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घातले थोडंसं पाणी ताकी खाली चिटकू नये म्हणून. आणि दुसरी म्हणजे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ऑलरेडी ते 1 लिटर हे म्हशीचं दूध आहे, ते घालून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही पॅनमध्ये. आणि साईडला काय करायचं, इथे व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर इथे घेऊया आपण. आणि एक पेला घेऊया. त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3 चम्मच ते व्हिनेगर इथे घालून घेऊया. त्यानुसारच याच्यामध्ये आपण घालून घेऊया पाणी. एक 5 चम्मच इथे पाणी घालू शकता तुम्ही इथे. आणि मिक्स करून घेऊया, साईडला ठेवूया त्याला. आता इथे काय करायचं, आता दूध आता छानपैकी उकळतो आहे. जास्त उकळू द्यायचं नाही. एक उकळ आली ना तर फ्रेंड्स तुम्हाला जास्त उकळायचं नाही. हे बघा तुम्ही पाहू शकता, फक्त चम्मच साहित्याने हलवायचं त्याला खाली. हे बघा, एक उकळी असं येऊ द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचं, गॅस बंद करून टाकायचं तुरंत. आणि कुकिंग प्रोसेस असताना ह्याला काय करायचं, साईडला एका कट्ट्यावर या ठेवून द्यायच्या ह्याच्यामध्ये. आणि काय करायचं, ते व्हिनेगर केलेलं रेडी ह्याच्यामध्ये घालून घेऊया. 30 सेकंड पटकन घालायचं नाही पाणी व्हिनेगरचं. 30 सेकंड थांबायचं, त्यानंतरच व्हिनेगर पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. तर काय माहिती चिटकून जातं, ते सारखा होतो. आणि बघू शकता तुम्ही व्हिनेगर घातल्यावर कसं हळूहळू फाटत सुटलेलं आहे हे. आणि सगळं पटकन प्रोसेस थांबतो कुकिंगची. आणि थंड पाणी घालायचं, त्यासाठी थंड पाणी घालू शकतो इथे मध्ये. कुकिंग प्रोसेस थांबतो. आणि इथे एक मी पॅन हे घेतलेलं आहे, त्याच्यावर कपडा ठेवलेला आहे. त्यानंतर इथे हे सगळं फाटलेलं दूध ह्याच्यामध्ये घातले. आणि कपडा पूर्ण जास्त पिळायचं नाही. आणि थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, ताकी एकदम घट्ट पिळलं ना ते एकदम घट्ट रबरासारखं होतं ते. म्हणून थोडंसं मॉइस्ट ठेवायचं. आणि त्यानंतर ते चाळणी ठेवलेलं आहे मी. बघू शकता त्याच्यावर आपण एक खलबत्ता ठेवायचा, वजनदार असा काहीतरी. मग तुम्ही छान सेट तयार होऊन जातो. 20 ते 25 मिनिटं ठेवू शकता. त्या जास्त ठेवू नका, ताकी ते रबरासारखं होतं, म्हणून थोडंसंच ठेवायचं. आणि पाहू शकता तुम्ही इथे किती छान तयार रेडी झालेला आहे, घरगुती सोप्या. आणि पाहू शकता इथे मी कापून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान स्लाइस पडत आहेत, अतिशय सुंदर. हे बघा, एक तुम्हाला दाखवते आहे. बघा किती सॉफ्ट आणि एकदम सॉफ्ट झालेलं. बघा, घरगुती आपण करू शकतो असं. बाहेर